हे कधी विसरून चालणार नाही आणि ह्या दोन्ही थोर पुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। लोकमान्य टिळकांनी सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि सर्व थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी आपला बार्शी तालुका हा किंवा जिल्हा राज्य देश पातळीवरचा असेल, परंतु बार्शी तालुक्यामध्ये सातत्यानं आपण या थोर पुरुषांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं सातत्यानं या ठिकाणी सर्व समाज बांधव बार्शी तालुका हा एकोप्याचं एक केंद्रबिंदू आहे आणि सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन सर्व थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये एक चांगलं उत्साहामध्ये या ठिकाणी वातावरण निर्माण होत असते आणि या थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सर्वांनी काम करावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रत्येक उत्सव देवदेवतांचे उत्सव थोर पुरुषांचे जयंती उत्सव हे अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरे होतात। त्याचाच भाग म्हणून आज संपूर्ण तालुक्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जी साजरी होती त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर स्वातंत्र्य सेनानी आपले सैनिक ज्यांनी स्वातंत्र्याची फार मोठी चळवळ उभा केली लोकमान्य टिळक यांना सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय भीम जय भीम। एक सत्कार घ्यायचा महाराष्ट्र साजरा केल्याबद्दल तुमचं सकल